शेतकरी बांधवांनो, तर 3-4 दिवस झालं भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पाहू शकता हळदीची कंडिशन पण अशा प्रकारची आहे. क्रॉप चांगल्या कंडिशनमध्ये होता आणि आता पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे. काही विषय नाही, पावसामुळे पाण्यामुळे हार मानून घ्यायची नाही. लास्ट टाईम पण असाच पाऊस झाला होता, तर मी ड्रेंचिंग केली होती बुरशीनाशकाची, कीटकनाशकाची आणि त्याच्यासोबत खत वगैरे पण दिला होता. तर त्यामुळं आणि ह्युमिक पण दिलं होतं. सर्वात महत्त्वाचं की अशा कंडिशनमध्ये झाडाला पुन्हा रूट तयार करावा लागतात आणि पाऊस सतत सुरू असल्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस थोडी मंदावते. त्यामुळं त्यांना रूट थ्रू तुम्ही हे जीवनसत्व देणं गरजेचं आहे. तर पाणी आहे सध्या क्रॉपमध्ये, पण हरकत नाही आहे. आपण पुन्हा प्रयत्न करू. 2 दिवसाने पाऊस कमी होईल, त्यानंतर आपण लगेच ज्या कोणत्याही शेतकऱ्याच्या हळदीमध्ये असं जर पाणी साचलेलं असेल तर कृपया करून बुरशीनाशकाची एक कीटकनाशक आणि त्यासोबत ह्युमिक आणि एखादा खत सोडून त्याची ड्रेंचिंग करावी, जेणेकरून जो रूट डॅमेजचा किंवा अन्नाचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे हळदीला, तो कमतरता पडणार नाही आणि क्रॉप आपलं कुठल्याही ट्रेसमध्ये जाणार नाही. सध्या बेडच्या वर पाणी नाही आहे, बेडच्या मध्ये पाणी आहे, त्यामुळं तेवढा क्रॉपला काही हार्म होणार नाही. पण तरी पण आपल्याला ह्या गोष्टीसाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतामध्ये बेडमध्ये जर पाणी साचलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, पाऊस कमी झाल्यानंतर लगेच ह्युमिक ॲसिड, एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक याची ड्रेंचिंग हमखास करून घेणे